हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना आखाड महिन्यातील सुवासनी जेवू घालायचे आहे. तर त्यासाठी तयारी पण चालू आहे आणि पुरणपोळीचा पण स्वयंपाक करायचा आहे. आणि माझी आंघोळ पण झाली. दरवर्षी आम्ही आखाड महिन्यातील सुवासनी जेवू घालतो आणि तसंच याही वर्षी घालणार, म्हणजे आज घालणार आहे आम्ही सुवासनी जेवू. आणि कसं देवीला जाऊन आल्यावर पण सुवासनी जेवू घालते ना, मग आम्ही देवीला पण गेलतो कोल्हारच्या. देवीचं मस्त असं दर्शन पण झालं. मग आत्या म्हणे की चला आपण सुवासनी आजच जेवू घालू म्हणून. आणि आता एकच आठवडा राहिला, म्हणजे एकच मंगळवार राहिला आहे आता लास्ट शेवटचा. मग आत्या म्हणे आपण सुवासनी जेवू घालू. तर आता चालू आहे पुरणपोळीचा स्वयंपाक आणि गावात पण जायचं आहे देवीच्या पाया पडायला नैवेद्य घेऊन. तर चला आवरले आता. तर आता स्वयंपाकाच्या तयारीला सुरुवात केली. डाळ घेतली आहे आणि इकडं पाणी पण ठेवलं कुकरमध्ये गरम करायला. तर पहिली सुटी ना पुरणपोळीचा स्वयंपाक करायला आपण काय करतो, सुरुवातीला डाळ टाकतो शिजायला. तशीच मी डाळ काढून घेतली आहे आणि निवडून पण घेतली, म्हणजे त्यात काही घाणगुण बघितली ते खडा माती असला तर पाहिला. आणि आता कुकरमध्ये टाकून देणार आहे मी डाळ शिजायला. आता डाळ शिजायला टाकून दिली आणि त्यानंतर इकडं मसाले पण काढले वाटण्यासाठी. तर हा भज्याचा मसाला आहे, भज्यांसाठी लसूण, हिरवी मिरची आणि जिरं. त्यानंतर इकडं आता साराचा मसाला काढला आहे, म्हणजे काळा मसाला, आपण रशी म्हणतो त्याला कुणी कुणी. तर त्यासाठी काळा मसाला काढला आणि याच्यात फक्त डाळ राहिलेली आहे. तर ती डाळ आहे ना याची घेते आपण, जी पुरण शिजतं ना ती पुरणाची डाळ घ्यायची, त्यामुळे ती लास्टला घेणार आहे. तोपर्यंत आता इकडे ना मी इकडे तवा पण ठेवलेला आहे. तर हा सगळा मसाला भाजून घेणार आहे. तोपर्यंत इकडे डाळ पण शिजेल आपली. मग डाळ शिजली का ती घ्यायची वाटणामध्ये हरभऱ्याची. शिजेल डाळीने ना खूप छान रशी लागते. तर डाळ शिजली की नाही आपण बघू झाकण काढून. हे बघा किती मस्त शिजलेली. अशी थोडीशी अशी डाळ आपण कसं म्हणतो एकदम जाड राहिली, थोडीशी पातळ झाली की लगेच कळून जातो डाळ शिजली म्हणून. किती छान शिजलेली. तर आता मसाल्यामध्ये घेणार आहे मी थोडीशी वाटण्यासाठी. बस आहे एवढी डाळ, मस्त शिजलेली. किती छान शिजली. तर आता मी ना डाळ पाणी निथरायला काढून घेतलं आहे, म्हणजे पाणी गळून जाईल डाळीमधलं सगळं. खाली पातीला पण ठेवलेलं आहे आणि डाळ शिजून झाली. तर म्हटलं चला आता इकडे ना डाळ शिजून झाल्यानंतर म्हटलं भात टाकून द्यावा. तर आता कुकरमध्ये तेल टाकलं आहे. तर सुरुवातीला जिरे टाकून घ्यायचे. जिरा मोहरीची फोडणी देऊ म्हणलं सफेद भाताला. त्यानंतर लसूण आहे हा, तर लसूणाच्या पाकळ्या कट केलेल्या आहे काही, त्या आपण टाकून घेऊ. मस्त अशीच फोडणी देऊ. त्यानंतर आता मीठ टाकणार आहे चवीनुसार. त्यानंतर आता पाणी टाक. तर पाणी टाकले, आपल्याला जेवढा भात करायचा तेवढं पाणी टाकायचं आपण आपल्या अंदाजानुसार. तर मस्त अशी जिरा मोहरीची फोडणी देऊन पाणी टाकलंय आणि आता पाण्याला उकळी येऊन देते, मग तांदूळ टाकणार आहे. तर डाळ थोडीशी थंड झाल्यानंतर आहे ना गूळ किसून टाकला याच्यामध्ये. तर चांगला व्यवस्थित कालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आहे ना नमक टाकायचं आहे, म्हणजे मिठाचे गरे टाकायचे. हे बघा मीठ घेतलेले मी, थोडंसं टाकायचं. आणि इकडे कढाई पण ठेवली मी गॅसवरती. गॅस फुल केला आहे आणि परतून घ्यायचं आहे पुरण कढाईमध्ये. परतून घेतलं का मग नंतर भारी जातं, म्हणजे सोपं जातं वाटण्यासाठी. तर आता पाण्याला उकळी आल्यानंतर तांदूळ टाकून दिले कुकरमध्ये आणि आता झाकण लावलेलं आहे. भात शिजेल आता सफेद. तर मिस्टर आताच दूध घालून आले आणि येताना ताईन त्यांना घेऊन आले. आवरलं होतं तर हा ना. डुगू गागत आहे मग आता तिला गाडीचं चक्कर लागतो. जा आले मी घरात. काय चालू आहे? सविता ताईन ते आले आता. सवासणीचा कार्यक्रम आहे ना.
काय रे बाबू? ए शिवन्या, डोक्यात तुला पाणी प्यायचंय का रे? तुला देऊ का पाणी? धर. ताण लागली होती डोक्याला, कस गागतोय. काय म्हणतीये ती? राहू दे ना, बळजबरी नाही करू सुनू. अरे जायचं. सुकली गाडी जायला नाही छोकली. कायची छोकली? कॅन काढायची अजून. चला आवराला पटपट. जाऊ दे. तरी इथं सारून घेतलंय सकाळी शेणाने. सकाळचं वातावरण कसं आहे ना, आभाळ आलेलं आहे. मिस्टरांना रांगोळी पण सांगितली होती, रांगोळी काढायला लागेल वाळल्यानंतर. सगळा स्वयंपाक करून झालाय, फक्त आता भजी काढायची राहिलेली आहे. हे बघा गरमागरम, म्हणजे खाली पीठ आहे, त्यात कांदा टाकलेला आहे. आणि आत्तीने ना मस्त अशी रशी बनवली आहे. त्यानंतर आता इकडं आत्तीने ना भाजी पण बनवली आहे निवदावरती. आणि याच्यात सफेद भात आहे, इकडं गुळवणी आहे. हे बघा गुळवणी पण केलेली आहे. म्हणजे सगळा स्वयंपाक करूनच झालाय, फक्त कुरडाई पण काढलेली. फक्त आता इकडे तेल तापायला ठेवलंय आणि आता गरमागरम भजी काढायची आहे. तर चला भजी काढायला घेते मी. आवरलेलं आहे सगळं आता, आणि गावात जायचंय. इथे निवदा झालेली. उशीर पण झालं. इथं घरचं आहे, घरची निवदा आहे. गावात देवीचं वाटी भरण म्हणते. याच्यात नारळ मदनंती घेतले देवीसाठी घ्यायला. चला. हॅलो फ्रेंड, तर आता इथे ना मस्त अशी रांगोळी काढते सोनू. भारी काढली आहे ना, लक्ष्मीच पाऊल काढा बघ सोनू. तर आता गावात चालले. पाय पडायला जायचंय, देवीच्या निवदा पण घेऊन जायचंय. चला चला चला. आलोय आता गावात मंदिरात लक्ष्मी आईच्या. लक्ष्मी आईचं देवीचं मंदिर आहे. चलो जा. नैवेद्य घेऊन आले आता, नैवेद्य. चाललं काय? बंद का म्हणून आज? बंद का म्हणून? बंद राहत. चावी नाही का कोणाकडे? चावी नाही. श्री महालक्ष्मी प्रसन्न. पिल्लू जा आईकडं. निवड दाखवच तर म्हणलं तिला. क्या पिल्लू, आई आली बघ ना इकडं. सविताईची आई आहे अत्यंत. त्या गावात चाललं दळण टाकायला, मग इकडे बोलून घेतलं त्यांना. त्यांचं घर पण इथं जवळच आहे. हे काय इथं हे बघ. असंच ना वाटत. हा हा. तर आता हिल घालून झालाय ना, आता दर्शन घ्यायचं. पिलू काय ग? कुलूप लावेल ना, इथूनच ठेवायला लागला. ना
हम्म. धुवायचं का झाले का किती झाले दोन गाडीवाना पैसे बाप्पा काढायचा बाप्पा करायचं आहे ना तुला खेळ खेळायची चालू केलंय का चालू आवरून ओटीवर नटवून दे काय काम करते बाई आईला नाचत पिन्नू नाचत जू बाप्पा बाप्पा कुठे बाप्पा देव 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 उठवून दे अगरबत्ती लावून घेते हा तिथे पहिले आले असले पाया पडायला हम्म. तिची पाय घालत असेल बाप्पा एक तिथं पाठीमागे नको जाऊ पुढं थांब जायचं आपल्याला आता एवढं तरी बरं आहे दरवाजाला थोडस मोठे बोली आतमध्ये जातं देवीच्या आता हे मदन ठेवू ना तिथेच ठेवून जाऊ देवीच ठेवते ना असं. चल कर. चालूच आहे रे तीच हे चालूच ठेवली हम्म. नारळ खाते तुला तर आता हिल घालून झालाय ना आता दर्शन घ्यायचं हम्म. पिलू काय ग आडची हम्म. कुलूप लावेल ना दिवस ठेवायला जातो हम्म. हा. ठेवू ना हम्म. उठवायचं का झाले का किती झाले दोन गाडीवाना पैसे पकडायचा बाप्पा करायचं आहे ना तुला हे खेळ खेळायची हम्म. चालू केलंय का चालू आवरून ओटीवर नटवून दे काय काम करते बाई आईला नाचत पिन्नू नाचत
जू बाप्पा बाप्पा कुठे बाप्पा देव 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 कुठून दे अगरबत्ती लावून घेते. हा तिथे पहिल्यांदा आले असले पाया पडायला. तिची पाय घालतात असं बाप्पा एक तिथं पाठीमागे जाऊ. नको जाऊ पुढं थांब जायचं आपल्याला आता. एवढं तरी बरं आहे. दरवाजाला थोडस मोठे खोली आतमध्ये जातं देवीच्या. आता हे मदन ठेवून तिथेच ठेवून जाऊ चल. तिथेच ठेवते ना असं. तिथे चालूच ठेवली नारळ खाते तुला. चल चल आपण खाते. तो तुमच्या पायात हा पिल्लूला हात लावू काही नाही. अंगाला लावते. अंगाला आहे बाप्पाचा अंगाला सांगत अंगाला अय्या अरे कुत्री जास्त गावात आहे ना मंदिर. कुत्री जास्त निवत खायला. चल बाप्पा कर चल बाप्पा देव बाप्पा कर देव बाप्पा कडू बस खाल आता कोण बाप्पा कोण बाप्पा कोण बाप्पा त्याच बाप्पा करते. बा झाला. देव बाप्पा लड्डू अय्या केला बाप्पा. हा चला चला झाला चला. हे बाप्पा झालं चला. झालं दर्शन हा